नमस्कार, मी डॉक्टर समीर फुटाणे, न्यूरोसर्जन म्हणजे मेंदू आणि मणक्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर. मी सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे काम करतो. रॅडिक्युलोपॅथी म्हणजे मणक्यामधनं आपल्या पायाला सप्लाय करणारी जी नर्व असते त्या मज्जातंतूमध्ये जर काही कारणास्तव दाब पडत असेल, काडी घसरल्यामुळे असेल, मणका घसरल्यामुळे असेल, कधी कधी ट्युमरमुळे पण असू शकतो, किंवा जो मागचे फॅसेट जॉईंट असतात त्याच्यामध्ये सूज आल्यामुळे असू शकतो, किंवा खुर्च्या वाढल्यामुळे असू शकतो. सो असं जर काही असेल तर ती नस दबली जाते आणि जसं पाण्याच्या पाईपवर पाय पडला की पाण्याची धार कमी होते, त्याचप्रमाणे या नसेवरती किंवा या मज्जातंतूवरती जेव्हा दाब पडतो तेव्हा पायाला जाणारा करंट कमी होतो. तर पेशंट चालायला लागतात तेव्हा कमरेमध्ये प्रचंड वेदना, पाठी ते बसण्याच्या मांडीच्या जागेवरती जातात, तिथून काफमध्ये जातात आणि थोडं अंतर चाललं की बसून जावं असं वाटतं, किंवा झोपलं आराम केला तर बरं वाटतं. सो याला रॅडिक्युलोपॅथी असं म्हणतात. सो याच्या इलाजामध्ये त्याचं नक्की कारण काय हे आपल्याला समजण्यासाठी प्रामुख्याने MRI करायला लागतो, कधी कधी एक्सरे पण करायला लागतात त्याच्यामध्ये, आणि तात्पुरता आराम मिळावा म्हणून काही औषधं सुद्धा दिली जातात. आणि जिथे ते शक्य आहे तिथे जर ऑपरेशन केलं असतं त्याच्यामधनं जवळजवळ पूर्णतः आराम मिळू शकतो. सो ही या रॅडिक्युलोपॅथी बद्दलची सगळी माहिती होती. नमस्कार.